हाय हॅलो श्रीपूरकर, चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. आज मी चाललेले आहे नगरला, आणि नगरला मी का जाते तुम्हाला पुढं सांगणारच आहे. हे आमची मामीला ठेवलं होतं घरी सिंबासाठी बघा, आणि आज बाह्याचा पेपर बी होता तेव्हा भैया पण घरी होता. मग म्हणलं मामी तुम्ही थांबा, आणि बघा आमच्या पप्पांना मम्मीने खिडकी उघडी ठेवली. या माझ्या झिपऱ्या बघा कशा उडायला लागल्या त्या इकडून तिकडून. मग नंतर मी कांगवा घेतला, केस विसरून आपली तयार झाली. मंदिरात आम्ही पोचलेलो आहे हे बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं गेल्यानंतर आमच्या मम्मी म्हणली केस बुरबुरीत झालती, पुरीनं विचारली बाय बरं जाणार तर माणसं पळून गेली असती. नंतर मग मंदिरात चालत जाताना तुम्हाला काय सांगू, राहून इतकं होतं माझं पायच पळायला लागलं. मी सावलीनं पळायला लागले तिकडून पप्पा लागला हसाय. पप्पा तिथं पाय तर पोळते तर मला तुमचं नसत्याला पोहत माझं पोळते तर बाबा जावा. मग नंतर आमचं दर्शन वगैरे झालं. मग आम्ही प्रसाद घ्यायला चाललो होतो. मग मम्मीला माझ्या चालायचं घंटा मग लिफ्टनं जाऊ. मी म्हणलं नको चल चालत म्हणलं. मी मामाची पोरगी माझी बहीण पुढं. तिनं तर आज साडीच घातली होती काय सांगू राव, मला तर हसायला जे लागलं. नंतर मग प्रसाद वगैरे घेतला. मग खाली फुलांची सेवा करायला जायचं होतं. मग बघा आम्ही फुलांची सेवा करायला बसलेलो आहे. आधी झेंडू दिला होता आम्हाला, नंतर ऑरेंज कलरचा पण झेंडू दिला. ही सगळी सेवा केली. नंतर मग मोगरा दिला होता, त्यांना अर्जंट मोगरा पाहिजे होता. मग नंतर तिथली ती सेवा झाल्यानंतर ती ताई फुलाची रांगोळी काढत होती बघा, किती मस्त काढतात. ती पायगड्या वगैरे टाकायच्या असतात. मग ती बघितलं. मग नंतर तपोवनमध्ये गेलो होतो आम्ही. तपोवनमधलं दर्शन राहिलं होतं आमचं. मग तपोवनमध्ये गेल्यानंतर आवरलं वगैरे इथपर्यंत आलो तर पालखी आली होती. पालखी खाली आली होती. मग तर मग तपोवनमधलं मंदिरात पोचलो होतो तर पालखीची तयारी झाली होती फेरी मारायला. म्हणलं तुम्हाला पण दाखवावी पालखी जरा, म्हणलं तुम्हाला बी दर्शन व्हावं आमच्या शंकराचार्य बाबांचं. हे बघा आमचे शंकराचार्य बाबा, आज त्यांची जयंती असल्यामुळेच मी नगरला गेली होती. आणि नगरला गेल्याशिवाय मला तर अजिबात करमत नाही, कारण माझे ते गुरु आहेत. मी नगरला 100% जाते. एखाद दिवशी चुकून मला नाही जाता आलं तर मी खूप रडते. आमच्या घरच्यांना माहिती आहे, माझ्या घरचे मला ठेवलं. मला तर तुम्हाला खरं सांगू सगळ्यात जास्त ह्याचं टेन्शन वाटतं की उद्या माझं लग्न झालं मला जायला मिळतंय का नाही नगरला. आणि नंतर मग नगर पालखी चालली होती प्रदक्षिणा मारायला. मग त्याच्यानंतर आम्ही पण त्याच्या मागं जातो. सगळी भक्त मंडळी त्याच्या मागं जाते. 3 प्रदक्षिणा असते. 3 प्रदक्षिणामध्ये थांबून 3 टप्प्यावर पालखी पुढे जात असतील. त्याच्यामध्ये मग आम्ही प्रदक्षिणा माराय. चिमटे आणि मामाची पोरगी इतकी कटाळी की मधीच बसत होती, बसल्या पण. नंतर मग 3 प्रदक्षिणा मारल्यानंतर संध्याकाळी मग 9 वाजता आरती असते. मग आरतीला गेलो आत. म्हणून तर आरती झाल्यानंतर प्रसाद घेतला. आणि तुम्हाला सांगते मला रात्रीच्या 12:30 वाजल्या घरी यायला. घरी आली तर पिवळ्या डॉली किती एड्याम करायला लागली ती. खरंच बघा राव, कुत्र्याचं प्रेमला वेगळं असतं. फक्त दिवसभर आम्ही घरी नव्हतो तर किती एड्यावणी करायला लागले ते आम्हाला. आजच्या पुरते एवढंच. बाय गायस, येऊन द्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.